पुण्यात घडलेली ती भयानक रात्र, जेव्हा एका पाठोपाठ एक निष्पाप जीव विषारी दारूमुळे तडफडून संपले. 22 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या मृत्यूच्या तांडवामागचं खरं कारण काय होतं, याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी मैदानात उतरले तुकाराम मुंढे. त्यांच्या एका धडाकेबाज कारवाईनं या मृत्यूच्या खेळाचं भिवंडी कनेक्शन जगासमोर आलंय. पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार. तर काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. विषारी हातभट्टीची दारू प्यायल्यानं तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. पिंपरीच्या दापोडी, फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर, काळेपडळ या भागातून आलेल्या या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. तोंडातून फेस येऊन तडफडून अनेकांचा मृत्यू झाला. ही फक्त आकड्यांची नाही, तर उद्ध्वस्त झालेल्या 22 कुटुंबांची कहाणी होती. या घटनेनंतर अवैध दारू धंद्यांविरोधात ऑपरेशन वॉश आउट हे सुरू करण्यात आलं. या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेसह 6 ते 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मृत्यूच्या तांडवानंतर एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे. प्रशासनात धडाकेबाज, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्यांना बदलीच्या धमक्या, दबावाचा सामना करावा लागला असला तरी ते आपल्या कामात ठाम राहतात. FDA आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच त्यांनी विभागात एक नवी ऊर्जा आणली. अवैध धंद्यांविरोधात त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. याच त्यांच्या आदेशानंतर या विषारी दारूकांडाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी FDAच्या पथकानं कंबर कसली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पुण्यातील दारू कांडासाठी वापरण्यात आलेलं जीवघेणं रसायन मिथेनॉल हे भिवंडीतून पुरवण्यात आलं होतं. FDAच्या विशेष पथकानं तात्काळ भिवंडी गाठलं आणि मेरेक्स इंटरनॅशनल या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. तिथं जे काही सापडलं ते थक्क करणारं होतं. गोदामातून तब्बल 5,929 किलोग्रॅम मिथेनॉल या विषारी रसायनाचा प्रचंड मोठा आणि बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे कंपनीकडे या घातक रसायनाच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद किंवा पावती नव्हती. याचा अर्थ स्पष्ट होता, हा सारा व्यवहार बेकायदेशीरपणे आणि छुप्या पद्धतीनं सुरू होता. पण आता हे मिथेनॉल म्हणजे काय आणि ते इतकं घातक काय? तर मिथेनॉल हे एक अत्यंत विषारी रसायन आहे, जे मानवी जीवनासाठी प्राणघातक ठरतं. दारूमध्ये याची भेसळ केल्यानं ती दारू विषारी बनते. अधिक नफा कमावण्याच्या आणि दारू नशा वाढवण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी या मिथेनॉलचा वापर केला, ज्यानं 22 जणांचा जीव घेतला. मिथेनॉलचं सेवन केल्यानं डोळे निकामी होण्यापासून ते थेट मृत्यू ओढवण्यापर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील FDA अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची कसून चौकशी केली आणि तब्बल 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद साठा जप्त केला. या प्रकरणात प्रतिबंधित आणि आरोग्याला हानिकारक अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला 4,53,344 रुपयांचा इतर मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय. पोलीस आणि FDAच्या संयुक्त तपासात या विषारी रसायनाच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी चेन आता समोर आली आहे. भिवंडीच्या मेरेक्स इंटरनॅशनल कडून पुरवठा झालेलं हे मिथेनॉल कर्नाल सिंग विरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरळी कांचन इथले राजू प्रजापती यांच्या गुन्हेगारी साखळीतून पुण्यात पोहोचलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही असं स्पष्ट केलंय. पुणे पोलीस आयुक्तांनी हडपसरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलिसांना सुद्धा निलंबित केलंय. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. पण सध्या तुकाराम मुंढेंनी जी कारवाई केली आहे, या कारवाईवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.